माजी आमदार रेड्डी साहेब, असलेले लजूजी रिखेजी, महामंत्री सन्माननीय सर्व जिल्ह्याचे महामंत्री, सर्व उपस्थित सन्माननीय नेते मंडळी, लवकरच आपल्यामध्ये सहभागी होत असलेले आपल्या राज्याचे सन्माननीय अध्यक्ष बावनकुळे साहेब आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचारावर विश्वास ठेवून प्रवेश घेत असणारे सर्व आमचे सरपंच सदस्य, सर्व पाचवी व रामटेक तालुक्यातले नव्याने पक्षामध्ये सहभागी होत असलेले आमचे बंधूंनो भगिनींनो, जास्ती वेळ मी आपला घेणार नाही, पण खऱ्या अर्थाने तोडतोड महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये करत आहे. विशेष करून नागपूर जिल्ह्याला अतिशय मोठा आनंद आहे की आपल्या सन्माननीय बावनकुळे साहेबांना महसूल मंत्रीपद मिळालंय, पालकमंत्रीपद मिळालंय, मुख्यमंत्री आपल्या जिल्ह्याचे आहेत, सन्माननीय गडकरी साहेब आपल्या जिल्ह्याचे आहेत आणि त्या माध्यमातून विकासाला गती ही नक्कीच आपल्या जिल्ह्याला घेताना आपण पाहतो. अशा या परिस्थितीमध्ये आपापल्या गावामध्ये देखील विकासाची पर्व त्या निमित्ताने सुरू व्हावं या अनुषंगाने देखील सन्माननीय पालकमंत्री महोदय अतिशय मोठ्या मेहनतीने संपूर्ण जिल्हाभर विकास पर्व सुरू करत असताना रामटेक आणि पाचवी तालुका हा देखील विकासोन्मुख व्हावा, विकासाकडे अग्रेसर व्हावा या अनुषंगाने प्रयत्न करतो. आणि म्हणून रामटेक इथं रामाने आपल्या वनवासामध्ये वास त्या निमित्ताने केला होता. एवढ्या वर्षाचा जो वनवास आहे तो विकासाच्या दृष्टीने पूर्ण करण्यासाठी आपले लाडके पालकमंत्री सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब हे नक्कीच भरीव निधी, जास्तीचा निधी रेड्डी साहेबांच्या सांगण्यानुसार आपल्या सर्वांच्या गावांमध्ये आवर्जून देतील असा देखील आपल्या वतीने विश्वास नक्कीच आपण करतो. येणाऱ्या काळामध्ये महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये समाधान शिबिर असेल, किंबहुना येणाऱ्या 10 तारखेपर्यंत जे कोणी मय्यत झाले असतील अशा सर्व लोकांच्या सातबारावर वारसा हक्काने जे जे काही नावं आहेत ते भरून काढण्याच्या संदर्भामध्ये असेल, आपल्या सर्व घरकुलवाल्यांना रेतीचा पुरवठा व्हावा, रॉयल्टी पण लागणार नाही, रेतीची किंमत पण लागणार नाही, असे पुष्कळसे चांगले निर्णय हे बावनकुळे साहेब पालकमंत्री व महसूल मंत्री नक्कीच घेतात. आपल्या जिल्ह्याची वाहतूक फक्त आपल्याला घरकुलवाल्याला द्यावं लागत नाही तर आपली बंडी घेऊन घ्या, निःशुल्क घेऊन घ्या, कारण की आपण कन्हान नदीच्या शेजारी राहणारे लोक म्हणून आपल्याला कुठल्याही प्रमाणामध्ये रेतीसाठी पैसा सरकार देखील असेल तरी घेतला नाही पाहिजे. जसे तुम्ही या मताचे आहे तसे आम्ही देखील मताचे आहे. त्या अनुषंगाने महसूल मंत्री आपल्या या राज्याचं वाळू धरण ठरवणार आहे आणि विशेष करून मागच्या महिन्यातच आपण पाहिलं की प्रत्येक गावामध्ये मागच्या 15, 20, 25, 30 वर्षामध्ये जेवढे घरकुलं नसतील आले तेवढे घरकुलं मंजूर करण्याचं काम सन्माननीय मोदीजींनी आपल्या राज्यासाठी जास्तीचे घरकुलाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये पक्की मिळावे यासाठीचे प्रयत्न असतील, किंबहुना आपल्या शेतकऱ्यांना वीज बिल माफी असेल, या सर्वांसाठी लागणारा या वर्षाचा पूर्ण पैसा आम्ही आता झालेल्या बजेट सेशन मध्ये त्या निमित्ताने मंजूर केला आहे. म्हणून अशा या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी सातत्याने जशी मध्य प्रदेशमध्ये आपल्या लगतच्या राज्यामध्ये निवडून येते आहे तेव्हा येणाऱ्या पुढच्या 25-50 वर्षापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील भाजपा आणि भाजपाचंच सरकार आहे. त्या माध्यमातून विकासाला एक नवीन गती, एक नवीन चालना ही आपल्या तालुक्यामध्ये आपापल्या गावामध्ये देखील आपण सर्वांनी आणावी अशी नक्कीच विनंती असल्या दिवशी आपल्याला करतो. उद्या अतिशय आनंदाचा दिवस आहे आपल्या नागपूरकरांसाठी की आपल्या देशाचे यशस्वी सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब हे नागपुरात त्या निमित्ताने येत आहेत आणि नागपूरमध्ये एक अतिशय चांगला असा दवाखाना संघाच्या सर्व लोकांनी मिळून जो काढलाय त्याचं माधव नेत्रालयाच्या निमित्ताने येणार आहेत, संघभूमीला त्या निमित्ताने ते दर्शन घेणार आहेत आणि सोबतच या देशामध्ये या मोठ्या प्रमाणामध्ये पहिले आपण भोपरसारखे घोटाळे ऐकले होते, आता परत देशातून आपल्या आर्मीसाठी, एअरफोर्ससाठी, नेव्हीसाठी
काही साहित्य विकत न घेता आपल्या देशामध्येच ते सर्व साहित्य निर्माण व्हावं, ते ॲम्युनेशन निर्माण व्हावं, तो गोळा बारूद निर्माण व्हावी, यासाठी बाजारगाव स्थित अतिशय भव्य असं सोलर एक्सप्लोजिव्ह मध्ये ते विविध डिफेन्सच्या उपकरणांचं त्यानिमित्ताने उद्घाटन पहिल्यांदा करतायत. याला अनुसरून त्याच्यानंतरचा कार्यक्रम देखील महत्वाचा आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे का 22 वर्षापूर्वी झालेल्या नागपूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्यामुळे जी आपल्या हक्काची कास्तकारांची, शेतकऱ्यांची, विणकरांची, कामगारांची बँक होती ती डुबलेली होती. तिला पुनर्जीवन करण्यासाठी सहकारच्या इतिहासामध्ये या राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये पहिल्यांदा एका बँकेला दुसऱ्या बँकेचं प्रशासन महाराष्ट्र सरकारने सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी नेमलं आहे आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ती येणाऱ्या आजच्या उद्याच्या दिवसापासून जिल्हा सहकारी बँकेवर प्रशासक म्हणून त्या निमित्ताने कार्यभार हाती घेणार आहे आणि अतिशय भव्य असा कार्यक्रम आपला शुक्रवारी तलाव येथे नागपूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्यालयानिमित्ताने होणार आहे. तिथे मुख्यमंत्री गडकरी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये नागपूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेच्या या कार्यक्रमासाठी देखील आपण सर्वजण आवर्जून घ्या. याच्या माध्यमातून पीक कर्ज आनंदरावजी 3 लाख रुपयापर्यंतचं बिनव्याजी पीक कर्ज हे आता आपल्या नागपूर जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून देखील मिळताना आपल्याला दिसेल. मोठ्या प्रमाणामध्ये सेवा सहकारी सोसायट्यांमध्ये आपल्या जिल्हा सहकारी बँकेच्या विविध शाखांमध्ये पूर्वगत वैभव या पद्धतीने बलजड गर्दी पहिले राहत होती. मोठ्या प्रमाणामध्ये तिथे विश्वास जो जनतेचा या जिल्ह्याचा होता तो पुनर्स्थापित करण्याच्या दृष्टीने उद्याचा देखील कार्यक्रम महत्वाचा, त्यामध्ये देखील आपण आवर्जून उपस्थित राहावं अशी विनंती सर्व आपल्या इथे उपस्थित असलेल्या लोकांना करतो. जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ही नक्कीच येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये अतिशय मजबूत होईल अशी त्या निमित्ताने इच्छा व अपेक्षा नक्कीच या राज्य सहकारी बँकेच्या वतीने आपल्याला राहील अशी आपल्याला हे करतो. या संपूर्ण विकास पर्वामध्ये आणि आपल्या भाजपा पर्वामध्ये सर्व जे लोक आज पदामध्ये पक्षात प्रवेश करतायत त्यांचं मनापासून अभिनंदन करत आपलं त्या निमित्ताने पक्षामध्ये आम्ही सर्वजण मिळून भव्य असं स्वागत नक्कीच करू आणि आपल्याला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये एक परिवार म्हणून राहण्याचा जो योग येईल तो देखील आपण आवर्जून साध्य करू. परत एकदा सर्व आज पक्ष प्रवेश करत असणाऱ्या आमच्या सर्व बंधू भगिनींचं मनापासून अभिनंदन. धन्यवाद.